दिन आणि त्याचबरोबर 8 मार्च निमित्त महिला दिन हे दोन्हीही कार्यक्रम आज आपण साजरे करत आहोत। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला या ठिकाणी मी खूप खूप अभिवादन करते। मा जिजाऊ, माता रमाई, सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर झाशीची राणी लक्ष्मीबाई, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या आपल्या पोलीस अधिकारी किरण बेदी, अशा कितीतरी महिला आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तृत्व आपलं नेतृत्व गाजवताना पाहत आहोत। आणि खरोखरच असं कुठलंही क्षेत्र आज राहिलेलं नाही की ज्या ठिकाणी महिला कार्यरत नाही। प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहे। बसमध्ये पहिले आपण पाहत होतो, बसमध्ये वाहन चालक, कंडक्टर सगळे कोण असायचे? पुरुष असायचे, हो की नाही? परंतु आज आपण पाहतोय की कंडक्टर अनेक महिला सध्या आहेत। मला वाटतं काल परवाच्या पेपरमध्ये एक बातमी होती पहा, आपल्या हिंगोलीचं मला वाटतं व्हॅन चालक, पहिल्या राज्यातील पहिली महिला व्हॅन चालक म्हणून त्यांचं नाव राज्यामध्ये पहिली महिला म्हणून आलेलं आहे। आपल्या हिंगोलीचीच महिला आहे, कांबळे, बरोबर आहे ना? कांबळेच आहे नाव पहा। म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कुठेही कमी नाही आणि म्हणून हा आदर्श आपण समोर ठेवायचा आहे। आणि आपण देखील हे जे आदर्श विचार आहेत, आदर्श व्यक्तिमत्व आहे, त्यांचा या ठिकाणी आपण म्हणजे स्वीकार करायचा आहे। पहा, तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं, 10वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन, आणि स्वतःच्या पायावर जर उभं राहिलं तर तुम्हाला पुन्हा पुढेही हात पसरायची गरज आहे का? नाही। इंडिपेंडेंट राहिलं पाहिजे आमच्यासारखं, बरोबर आहे? आपण आपला जॉब करायचा, छोटा मोठा बिझनेस करायचा, जॉब जरी नाही लागला तरी छोटा मोठा बिझनेस करायचा। तुम्ही पाहताय आज महिला प्रत्येक ठिकाणी घरगुती व्यवसाय करत आहे। पापड बनवणे, हो की नाही? गिरणी चालवणे, पिठाची गिरणी चालवणे, मिरची कांडण, हो ना? त्याच्यानंतर शिलाई मशीन, म्हणजे छोटे छोटे बिझनेस खूप आहेत। साड्या विकणे, ड्रेस विकणे, बरोबर आहे? म्हणजे कुठलंही काम हे हलकं नाही मित्रांनो, कुठलंही काम हे हलकं नाही। मुलं लक्ष द्या इकडे, मुलांच्या गप्पा संपतच नाही शाळा सुटेपर्यंत, बरोबर आहे पहा। आणि म्हणून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप आवश्यक आहे। जसं ऍडव्होकेट तांगडे मॅडम यांनी तुम्हाला खूप छान आणि अनमोल असं मार्गदर्शन केलं। त्यामधून त्यांनी कायदेविषयी जे काही नियम आहेत ते तुम्हाला समजून सांगितले। चाइल्ड हेल्पलाईन नंबर, त्याच्यानंतर गुड टच, बॅड टच, बाल न्याय मंडळ काय आहे, बाल न्याय मंडळाचं काय कामकाज आहे, हे देखील तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे। खूप छान, निश्चितच आमच्या मुलांना याचा फायदा होईल मॅडम। त्याच्यानंतर सिरसाट मॅडम यांनी सुद्धा 12-20 छान मार्गदर्शन केलं। त्यांनी सांगितले की छोटे छोटे मुलं जे आहेत कमी वजनाचे, पहा म्हणजे असे त्यांचे कितीतरी अनुभव आहेत त्या ठिकाणी की त्यांचे जीव त्यांनी वाचवलेले आहेत योग्य ट्रीटमेंट देऊन, हो की नाही? तुमच्या आजूबाजूला असे काही जर असेल तर लगेच सांगायचं की जेणेकरून या ठिकाणी कुणाला तरी आपल्याकडून जीवदान मिळेल आणि त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल। तर पहा, या ठिकाणी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा।